मॉर्निंग, वेलकम टू न्यू डे. आज आपण जात आहोत कोथुर्डा डॅमला. महाडच्या जवळच एक मस्त पाण्याचा साठा आहे. दरवर्षी आम्ही तिकडे जाऊन पार्टी करतो. माझ्यासोबत आहे रोहन. महाडपासून 12-13 किलोमीटर लांब आहे हा डॅम, पण दरवर्षी आम्ही तिकडे जातो. सो यावर्षी पहिल्यांदा चाललो आहे. स्टार्ट होतो. इथून आपण लेफ्ट राईट टर्न घेतला की नाटेखेंड लागेल आपल्याला. तिथून आपल्याला 12 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. तिथे आहे आपलं लोकेशन, तिकडे आपण आज जात आहोत. त्या ब्रिज खालून आपण राईट घेतला की आहे नाटेखेंड. पुढे जाऊन आम्हाला एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग आपण लोकेशनला पोहोचणार. आज खूप क्राऊड असणार आहे त्या लोकेशनला. संडे आहे, मजा येईल पुन्हा जास्त. हे इथून हा जो आहे हा लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. धरणवाडी हा रूट आहे. आतमध्ये जायचं. इथून जातो आपण सरळ लोकेशनकडे, कोथुर्डा डॅम. थोडा रस्ता कच्चा आहे कारण का हा मोस्टली पावसाळ्यातच यूज होतो. हा गाड्या पावसाळ्यातच येतात तिकडे. तर शाळेत कॉलेजला असताना खूप वेगळं फिरलेलो होतं. त्याच्यामुळे आमच्यासाठी हे नॉर्मल लोकेशन आहे. पण ह्या थोड्याफार अशा अनएक्सप्लोर जागा आहेत जिकडे लोक जास्त फिरलेली नाही आहेत आणि हे लोकल लोकांना जास्त माहिती आहे. आणि इकडून गाडीवरती न्यायची पण एक स्किल असली पाहिजे. कारण का असं तर वाटतं तुम्हाला सरळ रस्ता आहे, पण सरळ नाही, पूर्ण उभा रस्ता आहे. राईटला जायचं आहे आणि वन ऑफरोडिंग पण झालेली आहे यावर पहिली. आहे लोकेशन. हा पूर्ण डॅम एरिया आहे आणि त्याच्या पुढच्या साईडला तिकडे आहे ना तो एरिया. तिकडे मोस्टली सगळी पोहायला करतात. तिकडे पण पोहत आहेत असं नाही, नाही पोहत, पण स्टील झाड पडलं की लोकांपर्यंत गाड्या जातात. पाडलाय हा, पडला नाही पाडलाय हा. आपण आता पोचलेलो लोकेशनला, कोथुर्डा डॅमला. आणि हा आहे लोकेशन. एंट्री सगळीकडून आहे इथे, असं नाही की एकाच जागेवरून जाऊ शकतो. आज क्राऊड खूप जास्त आहे, संडे स्पेशल.
थोडासा हा स्लिपरी आहे. इथून केअरफुली जावं लागतं, न पडता न काही करता काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या. हे आमचे बंधुराज त्यांना देतं कॅमेरा. आणि आता आपण चाललोय पाण्यामध्ये. पाणी इथं पाण्याचं लेवल कमी आहे. हा पाणी असा अर्धा फूट वरती असतो कधी कधी फ्लो जास्त असल्यावरती, पण आता कमी आहे. आणि आता डॅम. थोडं पुढं आल्यावरती पाण्याचा प्रेशर आहे तो थोडा जास्त आहे कम्पेअर टू जर खाली. आणि हा खाली आहे, हा डॅमला जो कनेक्टिंग आहे तो धबधबा आहे खाली, तो असा खाली जातो. खालचा व्ह्यू आपण जाऊन घेऊया थोडा वेळ. जीवाच्या पलीकडचा ट्रेक करून आलो एवढ्या रस्त्यावरून, का तर धबधब्याचा आनंद घ्यायचा आहे म्हणून आम्हाला. आणि हे आमचं निसर्गरम्य वातावरण, निसर्गाच्या कुशीत चाललो आहे आम्ही फिरायला धबधब्याचा आनंद घेण्यासाठी, छोट्या छोट्या पायवाटा शोधत. मॅन वर्सेस वाईल्ड बघितल्यासारखं वाटतंय की रस्ता दिसत नाही आहे पण चाललो आहे. असं करून आपण आलोय डॅमच्या खालच्या बाजूला. ते लोक रात्री येणार कॅम्पिंगला. हाय व्ह्यू अशा प्रकारे आमचे धबधबे आहेत, छोटासा फ्लो. आमच्याकडे एक 100% स्विमिंगवाला माणूस आहे अच्छा. आणि हा बघा, हा येतो. रोहन काय करायचं, उडी मारायची, कशी मारायची, दाखव दाखव. फील क्लिअर. एंट्री झाली आता ह्याची. झालेली आहे पहिली आउटिंग. आता ह्याच्या पुढे काय प्लॅन्स बनवायचे असतील ते आम्ही बघून बनवू शकतो का, कुठले कुठले स्पॉट्स ओपन आहेत नाही आहेत, कुठे रिस्ट्रिक्शन आहे. परतीचा प्रवास चालू झाला आहे आमचा. हे आम्ही बसलो, लागला स्टार्टर, चलो.